हॅलो गाईस, स्वागत आहे तुमचं मायावाल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मगन भो मीने जो पहिला ब्लॉग टाकला होता, मी झेंडा घ्यायला गेलती, तोच बॅनरवाला जो मी तुम्हाला दाखवला होता त्याला तुम्ही गैरप्रेम दिलंय हो. तसंच या ब्लॉगला बी गैरप्रेम दे ना, सर्वच ब्लॉगला गैरप्रेम दे जरा बापा. तर परत मी चालली झेंडा घ्यायला, कारण का तेव्हा झेंडे भेटला नव्हता आम्हाला, 10 मीटरचा पाहिजे होता. तर ते काका म्हणत की भो तुम्ही दुसऱ्या दिवशी आम्ही तुम्हाला अरेंज करेशन देईन. तर मग मी तडीत चालली आणि बापा लाइटिंग आता पहा. मग आपलं उत्साह खरंच गैर निळ्या दिशी राहिलंय. आणि बाप्पा बॅनर आणि डिस्प्ले करायला बापरे काय भारी, बॅनरचे एकदम डीजे लावताय, सगळं एन्जॉय करताय. फक्त बॅनरलाच असं तर जयंतीलाच काय होईल तुम्ही विचार करी घ्या बाप्पा. गैर मस्त भारी माहोल राहणार आहे जयंतीच्या दिवशी. आणि मग भुसावळकर सुरू झाली का तुमची मग तयारी 14 एप्रिलची? आणि मग तुमच्या आडून बी निघणार आहे का रॅली? मला कमेंट करायचं सांगा. तुमच्या कॉलनीमधून गल्लीमधून कडून निघणार आहे मला कमेंट करून सांगा. आणि हा व्हिडिओ मी भुसावळवरून सोडते आणि तुम्ही कुठून पाहताय मला ते बी कमेंट करायचं सांगा बरं का. मग भो आम्हाला झेंडा लावणार चौकात मोठा, तर आम्हाला मोठाच पाहिजे होता. तर मग मी आली झेंडा घ्यायला. अडीच त्या काकांनी मला बोललं होतं की आम्ही तुम्हाला अरेंज करून देऊ. तर बाबा त्या काकांनी आणलाय झेंडा. तर आम्ही पाहताय ना, त्या काकाने एकच झेंडा आणलाय, मला 2 पाहिजे. तर म्हटलं उद्या सोबतच घेऊ. तर मग मी निघली आणि निघता बाबा मला रस्त्यामध्ये काय दिसलं, बेडशीट, डबल बेडशीट म्हणे जोडी 300 रुपयाला. तर म्हटलं पाय घेऊ, पण मला काय माहिती की ती एकच बेडशीट बापा डायरेक्ट जॉईंट आहे म्हणजे, आणि ते काटलं ना मग ते छोटी होई जाते. तर मग मी फक्त पाहिली बापा, काही घेतली नाही. कारण की ना ते काटलं आणि ते म्हणता मोठं आहे 2 एका याच्यामध्ये, पण ते छोटीच राहते मला माहिती. कारण मग त्याच्यासाठी बाबा मी काही घेतली नाहीये. तर चला मी चालली. तर जाता जाता मग बाप्पा आले आम्ही मोमोजच्या दुकानावर, कारण माझ्या बहिणीला खाणं होते मोमोज. तर हे बाईले खाणे मोमोज मी काही खात नाही बाबा, कारण मी डायटिंगवर आहे. तर आम्ही आडूनच मोमोज खातात, गैर भारी भेटतात. तर चला बाप्पा आता मी घरीच चालली आहे. तर अजून कंडारीचे आपल्याला लागलंय बॅनर. चला बाय बाय.